शुद्ध करो भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव अनेकाचे कानी गुणदोष मना नानी तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ पाव विचिते वचन जेने राहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव ओम नमो ज्ञानेश्वर खन 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 चला ओम नमो ज्ञानेश्वर सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा विरो मस्तक माझा पायावरी. स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या देगाव गावामध्ये बऱ्याच दिवसापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यांची सेवा गेल्या वर्षीपासून माझ्याकडे आलेली आहे. इतक्या दिवस नव्हतो बरं का मी. काय वाटले की त्यांना कोण आठवत ते मी दचकत आले. आम्हाला डायरेक्ट बोलले नाही ते लोक, दुसऱ्या गावावर तिकडे लगा लावून महाराज कसं आहे काय नाही, आमची काही ताळी घेतली तर कसं आहे. त्या माणसाने मला फोन केला, असं तारीख नाही आलं का, माझे दुश्मन आहेत का म्हणलं. तारीख घेण्याकरता काय, हा तुमच्या सप्त्यात आहे हे खरं आहे, एक दिवस आम्हाला मोकळं द्या. तुमच्या सप्त्यातून जाऊन तिथं सेवा करावं लागते. धडकनाळचे लोक, धडकनाळा सप्त्यात चालू आहे, काही हरकत नाही म्हणजे. तारीख गेल्या वर्षापासून मिळालेली आहे. आज या छोट्याशा गावामध्ये एवढं भव्य दिव्य जे कार्यक्रम करतात, तर साधं पुण्य नव्हतं काही. ही माझ्या पदाचं काही बोलत नाही. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी या भोवता जन्मांती जोडे, नाम तुझे वाचीचे आतोडे, समागम घडे संतांची संगती घडण्याकरता अनंत जन्माचे पुण्य लागते. एका जन्माची नाही. संत भेटतातच कसे, हे पुण्यशी भेटतात काय, अनंत जन्माचं पुण्य लागते महाराज. पुण्य किती दिवसाचे, तिळतिळ पुण्य, तिळा एवढं पुण्य संचय करावं लागते, साचून ठेवावं लागते. किती जन्माचं तरी बहुता जन्मी जोडे, बहुत जन्म, याचा अर्थ कसा करता होता, किती जन्म की काय नाही की एक दोन जन्म म्हटले का, कितीतरी जन्म. नामदेवाचं मुखाला येण्याकरता इतकी पुण्यही करावं लागते, सत्संगती घडण्याकरता एवढी पुण्यही करावं लागते. मग सप्ताह काय साधा आहे का? सप्ताह करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? ज्या गावामध्ये भजन कीर्तन, ज्या गावामध्ये रामायण, ज्या गावामध्ये महाभारत, ज्या गावामध्ये सत्संगती, ज्यामध्ये चांगल्या प्रकारचे विचार जिथं वागतात, ते गाव चांगल्या प्रकारचं असते बरं का. गाव त्याला गाव म्हणावं. ज्या गावामध्ये भजन नाही, पूजन नाही, सत्कर्म नाही, काही नाही, फक्त भांडणाचे जोरला झालेला आहे, ते गाव नव्हतं. त्याला गाव म्हणता येत नाही बरं. म्हणून या गावामध्ये चांगल्या प्रकारचे सत्कर्म, रामायण सप्ताह चालू आहे. म्हणून आज सेवेकरता घेतलेले अभंगातून तुम्हाला मी थोडक्यामध्ये एक दिग्दर्शन करणार आहे. अभंग 6 कडव्याचा आहे आणि ते अभंग जर एवढा आपण चिंतनामध्ये जर घेतलो तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं. आता जास्त काही करायची गरज नाही. काय करता आता दुसरं कहून, मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य कशा करता आलो याचा विचार करा. आपण कशा करता आलो, काय करायचंय आणि कुठे जायचं आहे आणि कुठून आलो, एवढा प्रत्येकाने विचार केला की त्याचं जीआरझार संपली, जन्म मरणातून मुक्त झाला. कळालं त्याला, माणसाला कळावं या जन्मात काय करायचं पाहिजे. आपण या जन्मामध्ये एकच करायचं आहे. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, याची जन्मी घडे देवाचे.
देवाचं भजन या जन्मातच घडते, सप्ताह या जन्मातच घडते, सत्संगती या जन्मातच घडते, आळंदीला जायचं या जन्मातच घडते, सत्संगतीमध्ये भजन करणारे या जन्मातच घडते. जे काही घडायचे ते या जन्मात. कळू येते याच जन्मी अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर मे जाणून या करते. याच जन्मामध्ये कल्याण होते. या जन्मामध्ये ज्ञानोबाने एक सुंदर होईल चिंतन केलेलं आहे महाराज. या शरीराची आघावा दयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ आघावा सांडून या. अर्जुना, या शरीररूपी गावाला जे जीव आलेले आहेत ते काय करतात, कशा करता आले? म्हणजे फक्त इंद्रिय रूपी गावाच्या राज रस्त्यावर शोक करण्याकरता, शामशोक करण्याकरता आले. त्यांनी काही केले नाही येऊन बरं का. म्हणून या जन्मामध्ये आले. म्हणून जन्मामध्ये आल्यानंतर काय करावं लागतंय? या जन्मामध्ये फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता माणसाचा जन्म आहे. आणि याच माणसाच्या जन्मामध्ये देव मिळते. पशु पक्ष्याच्या जन्मामध्ये मिळत नाही बरं का. पशु काय पाप पुण्य जाणते? पशुला का पाप कळतंय का पुण्य कळतंय का काय कळतंय? हो, त्याला काही कळत नाही त्या पशुला. हे कुणाला कळतंय? हे माणसाला कळतंय. माणसाला पाप कळतंय, माणसाला पुण्य कळतंय, माणसाला सत्कर्म कळतात, माणसाला कोणते काय करतं हे सगळं कळते की नाही माणसाला. काही काही माणसं कळूनच पाप करतात. बघू काय पुढे काय व्हायची ते होईल. पुढे पुढे काय होते? मारीची तोडीची झोडीची निष्ठूर. पुढे काय होणार हेच आहे. वाट जे वाट संत महात्म्याने दाखवून दिलेल्या वाटातून जर तू दुसरी वाट जर धरला तर तिथं दंड आहे, दंड आहे. म्हणून या जन्मामध्ये काय करायचे आपणाला? तर तुकोबारा म्हणतात या जन्मात एकच करायचं आहे, पंढरपूरचा पांडुरंगाचा बरं का साक्षात्कार. पांडुरंग तिथं पंढरपूरला जा. खर तुमचा जन्म कल्ल्या कृतार्थ झाला. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, कल्याण विठ्ठलची एक देखील या सकारात्मक शब्द आहेत बघ. त्या पांडुरंगाला पाहिल्याशिवाय तुमचं कल्याणच नाही बरं का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जत्रयसनम या संसारी खलदुसरे जन्मनं मरण जन्मनं मरण मागेच लागलेलं आहे. याच्यातून ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला पंढरपूरला जा रे. तुम्ही पंढरपुरा आणि तो सोयराधीनाचा बरं का. तुम्ही पंढरीला जा, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, डोळे भरून पहा, मग मात्र तुमचं जन्माला आले कृतार्थ झालं महाराज जन्माला. म्हणून तुकोबारे या भंगातून सांगतात त्या देवाची प्राप्ती करून घेण्याकरता काय करावं लागते साधना. कोणते कोणते साधन केल्यानंतर देव मिळणार आहे आपल्याला. या कलियुगाच्या ठिकाणी तर कोणते साधन दुसरे नाहीत बरं का. यज्ञ याग जप तप अनुष्ठान होम हवन हे जे काही हे साधनं काही कामाचे नाहीत. हे साधनं पडले बाहेर सांधीला पडले बरं काही. या कलियुगामध्ये कोणतं साधन आहे? नामसंकीर्तन साधन पळे सोपे. सोपं साधन सांगितले. आपलं आयुष्य कमी आहे, जास्त आयुष्य नाही. या थोडक्या आयुष्यामध्ये या सगळ्याचा उद्धार व्हावा असं सांगतो मनोगत आहे बरं का. शतक किती वर्षाचे जण गणित 100 वर्षाचं गणित सांगितलंय पण तिथवर कोणी बी जायना गेल्या किती आणि शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना नरधे दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरधे दुर्लभ आहे बरं का. तितके दिवस कोणी राहत नाही.
म्हणून तुम्ही काय करा, करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट, जव नाही चपेट घात पडिला काळाचा, जव काळ अशी दुरी ठेला. काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत तुम्ही काय करायची ते करा. जवळ आल्यानंतर लगेच त्यानं काही तुम्हाला सुख देणार नाही बरं का. मग माझ्या जव काळ असे दुरी ठेला, असे दुरी ठेला. अभंगाचं चिंतन करी जाऊ बरं का. चिंतनामध्येच आनंद आहे. काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंतच काय करायचे ते करा. काय करा, तव तो हरिगुण गाय ऐक वहिला. हरिगुण गाय, हरीचं गुण गा, ऐक, कथा ऐक, पुराण ऐक, चांगलं सत्संगतीमध्ये सांगत काय सांगतात ते ऐक. कसं ऐक, मनी भाव धरून भला. मनामध्ये भाव असायला पाहिजे बरं का. भाव असल्याशिवाय तो देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. देव भावाचा भुकेला आहे. नवंचे त्याला चुकू नको भाव. म्हणून तुकोबारे आजच्या अभंगातून सांगतात काय, भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता काय करावं लागतंय, देवाला कोणती साधना पाहिजे, भाव पाहिजे. भाव, भावे गावे गीत. गीत एक शब्द आलेला आहे बरं का. भावनेनं भावानं गीत गा. काय गीत गावं, कोणतं गीत गायचं, का राष्ट्रगीत गावं, का भावगीत गावावं, का आणि कोणते गीत गावं. कोणते गीत गाण्याकरता सांगितले आपल्याला साधू संतांनी. गीत कोणतं आहे, साधू संतांचं गीत कोणतं आहे. राम कृष्ण गीती गात रामकृष्ण गीती गात. रामकृष्ण गीत गा. टाळ चिपळ्या वाजवीत. टाळ आणि चिपळे हे साधन आहे आपले. छंदही आपल्या नाचत बरं का.
निज घेऊन फिरतगा जनी वनी अवघादे वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तो वासुदेव ऐसा म्हणे वसुदेव भाव गा भावे गावे गीत भावनेनं भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं गीत गा. गीत गायचा अर्थ काय? नामस्मरण करा त्याच आणि त्या भावाशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही असं तुकोबाऱ्याचं म्हणणं या भागामध्ये. भावविल नाही तयाची ते प्राप्ती प्राप्ती भावा वाचून त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कोण सांगते तुम्हाला? पुराणे बोलती ऐशी मात. पुराण वर हात करून सांगतात की त्याच्याशिवाय भावाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. बरं का? भावच नाही अंतकरणामध्ये. मग ते देव कसा होईल? म्हणून भाव पाहिजे अगोदर. गीत गा. कसं गीत गा? गीत गात असताना शुद्ध चित्त करून गा. अमंगळ चित्तानं गाऊ नको. शुद्ध चित्त कशाला म्हटले? शुद्ध चित्त, अशुद्ध चित्त, शुद्ध चित्त. करून या शुद्ध मन नारायण स्मरावा. शुद्ध मन. शुद्ध मन म्हणजे काय? तुम्हाला दृष्टांत दिल्याशिवाय कळणार नाही बरं का. करून या शुद्ध मन. आणि भागवतातले ओळी सांगतो तुम्हाला. याची लागी चित्तशुद्धी वेद मुख्यत्व प्रतिपादी चित्तशुद्धी विनते सिद्धी निरात्म सिद्धी न विजय. निरात्मनाम परमात्मा चित्तशुद्ध झाल्याशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून मन शुद्ध चित्त पाहिजे. दृष्टांत पुष्कळचे आहेत. नाही निर्मळ जीवन काय करील? निर्मळच पाणी नाही तर साबण काय करते? काय? तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. तसा जर चित्त शुद्ध तुमचं नसेल तर किती बोध सांगा, काय बी सांगा, काही पात्या घागरीवर पाणी, काही उपयोग नाही त्याचा मला. म्हणून मन निर्मळ पाहिजे अगोदर. मन निर्मळ पाहिजे. याची लागी चित्तशुद्धी तर त्या भगवंताची प्राप्ती आहे बरं का. देवाला ते पाहिजे आहे. शुद्ध मन करून देवाचे चिंतन करा. शुद्ध मन. महाभारतातला इतिहास तुमच्या पुढे ठेवतो. द्रौपदीचे मुलं 5 मुलं अश्वत्थाम्यानं मारलं. द्रौपदी दुःखी झाली, रडू लागली, ऊर बडून घेऊ लागली. त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं, काय झाले म्हणजे तुला रडायला? उद्या दिवस निघून मावळेपर्यंत अश्वत्थाम्याला त्या रथाला बांधून तुझ्या समोर आणून जर मारलं तर मला धनुर्धर अर्जुन म्हटलं. काय त्याची काय काळजी करायलीस तू? द्रौपदीचं शांतवन केलं बर का. दुसऱ्या दिवशी महाराज त्याचा शोध केला. त्यानं सापडला त्या ठिकाणीच आता लगेच मारलेला होता. असं लगेच शस्त्र काढून भगवान तिथं प्रगट झाले. थांब अर्जुना, तुझं म्हणणं काय? तू इथं जर मारलास तर द्रौपदीच्या आत्म्याला शांती मिळेल का? हे शक्य नाही. तिला काय म्हटलंस तू काल की तुझ्या समोर आणून मारतो म्हणलास? नाही, तिच्या समोर मार जाऊन. मग तिला थोडं समाधान होईल. होय म्हणली, देवा तुमचंही बरोबरच आहे म्हटलं. रथाला बांधला, घरी आला. द्रौपदीला हात मारतो, परे हे पा तुझे मुलं मारलेला हवे अश्वत्थाम्याला पकडून आणलो. आता तुझ्या समोर मी मारणार आहे त्याला. बाहेर ये, पहा काय करतो त्याला. द्रौपदीने काय उत्तर दिले अर्जुनाला? थांबा महाराज थांबा. काल माझ्या मुलाला त्यानं मारलं म्हणून माझ्या हृदयाला आग लागली. मी रडले. मी दुःख झालं मला.
पण आज तुम्ही अश्वत्थाम्याला मारल्यानंतर माझ्यासारखंच दुःख तिच्या आईला होईल ना. मारायचे नाही, सोडून द्या त्याला. ह्याला म्हणतात शुद्ध चित्त. अरे कश काय बघुलायला काय हाना केलं म्हणतात. हे अमंग लोक आहेत, हे अमंग संतांचे लक्षण नव्हते. हा, द्रौपदीने काय सांगितली? जिचे पिढे बाळ प्राण तियेचा, प्राण तियेचा, प्राण तियेचा. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा माथेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. पुष्कळ प्रमाण देता येते. व्यालीचा कळवळा, जीव बहुत कवळा. ज्यानं जन्म दिलेली आहे असा महाराज, तिचा जीव किती कवळा आहे सांगा की त्या लेकराबद्दल. म्हणून द्रौपदीने सांगितले, महाराज सोडून द्या त्याला, मारायचं नाही. ह्याला म्हणतात संत, ह्याला म्हणतात शुद्ध चित्त. असं चित्त शुद्ध करून जर देवाचं नाव घेतल्या तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एका साधकानं भगवंताची प्राप्ती कशानं होईल असं सारखं तळमळ करीत होता. आता कुणाला विचारावं हे आपण? काय आयुष्य पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाची मिठी. माझं तो कृवाळी जग देती, दाखील घंटे सद्गती, काय देवतील डोळे, सुखते ते कोण सोहळे, संचित कशी ते न कळण होतील डोहाळे वासनेची, कोण माझी इच्छा पूर्ण करील. असे अंतकरणाच्या ठिकाणी तळमळ होती त्याच्या. त्याने विचार केला की काहीतरी साधू पुरुषाकडे गेल्याशिवाय आपणाला मार्ग मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराजाकडे त्यानं आला. महाराजाला बसलं, दर्शन घेतलं. महाराजांनी बघितलं त्याच्या तोंडाकडे, थोडं सुकल्याने दिसलं तोंड. त्यावेळेस महाराजांनी विचारले, बाबा तू का सुकलास रे, काय झाले तुला? त्यावेळेस त्या साधकानं काय म्हणायला सुरुवात केला, महाराज मला एकच पाहिजे, आता दुसरं काही नाही. मला देवाची प्राप्ती पाहिजे, देवाची प्राप्ती, देव पाहिजे मला. देवाशी मला दुसरं काय आवडायचं नाही. एवढा पुरवा म्हणीचा आहे तो, एवढा पुरवा म्हणीचा आहे तो, एवढा महाराज आपल्याकडे आलेला व्यक्ती काय त्याची इच्छा, काय मनोगत आहे बर का. जे हिताहित ते कधी हानी कवना घी पती पुष्पवनशीन हारती देती सुख, त्याला संत म्हणत जावं. आपल्याकडे आलेले व्यक्ती त्याची इच्छा काय, त्याला काय सुख आहे, त्याला काय दुःख आहे हे विचारून त्याचं दुःख निवारण करतात ती संत आहेत. कोबरने त्याच्या तोंडाकडे पाहिले, बाबा एवढी तयारी नाही तुझी, आता देव भेटण्याकरची तुझी तयारी पाहिजे, पण मी सांगतो ते कर, दुसरं काही करू नकोस. आता देवाचं नाव घे. कसं घे? शुद्ध म्हणून मन करून देवाचं परमात्म्याचं चिंतन कर, तुला देव मिळेल.
तुझ व्हावा आहे देव तरी हा साधना सांगितली अभंगामध्ये सगळी. पण 6 कडव्यामध्ये साधना सांगितले. देव पाहिजे का तुला तर काय कर, भगवंताच्या नावाचं गीत गा, रामकृष्ण म्हणीत जा, चिंतन करीत जा. त्यावेळेस तुला देवाची प्राप्ती होण्याकरता वेळ लागणार नाही. तू देवाचं नाव घे. गीत गाय असं अर्थ आहे. गीत गा. गीत गाण्याकरता काय काय पाहिजे साधन. आता गीत गा, आता गाणारे सगळे झालं. आता हा मिळल्याशिवाय तर कीर्तनच नाही कुठलं बी. गाणारे झाले तर कीर्तन आहे म्हणलं तर काही खरं नाही. एका गावामध्ये या राजाला मोठा छंद होता. मग कसा होता गाण्याचा. गावात बोलत असताना सुद्धा स्वरावरच बोलत होता. म्हणजे अहो पाहुणे रामराम, कुठं चाललो. तेव्हा त्यानं स्वरात सांगा, मी शेताला चाललो. आता असलं जर गावचं गाव स्त्री पुरुषापासून जर या नियमानं चालत असले तर ठीक आहे, नाही तर त्याला फाशीचा हुकूम मिळला होता. आता कोण मरा उगचा कसलं का होईना असं सुरू केले लोक. एके दिवशी राजाच्याच बनवीला इष्टू लागलं. ते गाव राखणदार होता तिथं. पेटलं कोण पेटलं कशाची काय नाही की आता त्यांना स्वरात म्हणायला सुरुवात केला. अहो तुम्ही राजेसाहेबाला सांगा, राजेसाहेबाच्या बनवीला इस्तू लागलेला आहे. म्हणजे आता कशा राहते ते एवढं म्हणजे बनवी राहते काय. असं झालं बरं का गाणाऱ्याचा. आता माझ्या कुणीकडे केलं काळी होती यांना थोडं हा हा केला तिथं काम झालं. म्हणा आनंदाची गोष्ट आहे खरं, पण अक्षर चुकून देणं म्हणजे म्हणा. काही गाणारे अक्षरच म्हणतात, नुसतं हा हाच म्हणतात. हा म्हणण्याकरता तुला चाल द्यायला नाही म्हणावं त्याला. अक्षर काय ते अगोदर अक्षराचं चिंतन कर अगोदर. म्हणून त्याच्या प्रकारे गीत गाण्याकरता पेटी तबला बुलबुल तारा असं काही साधना माझ्याकडे नाहीत महाराज. मी कशानं गाऊ. त्या साधकानं म्हणायला सुरुवात केल्यावर तुकोबाराने सांगितलं देवाला त्याची गरज नाही बरं का. त्या बुलबुल ताऱ्याची गाण्याची कशाची गरज नाही. गिरीधर लाल तो भावका भुक्का राग कला नाही जानत तुका. गिरीधर लाल भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरी कशाची गरज नाही बरं का. तो भावाचा भुकेला आहे. भाव कर पाहिजे त्याला, दुसरं का हे करायचं नाही. त्याला चिंतन कर, फक्त भाव पाहिजे. मन शुद्ध करून देवा चिंतन कर. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. सोपं साधन सांगतात आधी त्याच्या पुढे. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. सोपं आहे का अवघड आहे. फार अवघड आहे, सोपं नाही तेवढं. आपणाला लोकांचे गुणदोष वर्णन केल्याशिवाय तर अन्नच पचना. घरची भाकर खाता आपण आणि दुसऱ्याच उगाच गुन्हेगार बसता झालं. कसा देव मिळेल तुम्हाला. गुणदोष मना नानी. कोणाच सुद्धा गुणदोष मनाला आणू नये. तुकोबारे म्हणतात माझ्यापाशी का थोडा आहे काय. कासया गुणदोष गुणदोष पाहू अधिकाचे. दुसऱ्याचे गुणदोष पाहण्याकरता आपल्याजवळ काय काय बघा. अगोदर तुमचं चेकिंग करा. का काही माणसाला
आम्हाला मॅट्रिकला एक धडा होता बरं का, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण याच्या डोळ्यातलं मुसळ दिसणार. कुसळ काढते दुसऱ्याच्या डोळ्यातलं महाराज, पण तुझ्या डोळ्यात मुसळ आहे की बघ अगोदर तुझं तू तपासून घे. अनेकाचे कानी गुणदोष म्हणा, आणि गुणदोष कुणाचंच वर्णन करायचे नाही मला, साधू संतांचं तर करूच नाही. यदा कदाचित कुणीही माणसाचं गुणदोष वर्णन करायचं नाही तर का. तुकोबाने प्रमाण पुष्कळ दिले. ऐसे खळ झाले फार, ऐसे खळ झाले फार, ऐसे खळ झाले फार, दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार. ऐसे खळ झाले फार, अमातयाचे उपकार. का काय उपकार आहे त्यांचा? करीते पातकाची धुनी मोल नाही घेता साबणी. साबण लागत नाही, काय लागत नाही, आमचं उभं धुवून काढतात लोक ते. आणि आपण नरकाला जातात, आम्हाला पलीकडे नेऊन सोडतात आणि आपण नरकाला जातात. उपकार आहेत की त्यांचे बिचारायचे. म्हणून तो कोबार म्हणता अनेकाचे काने गुणदोष मना नानी. मन का मनाला सुद्धा आणायचं नाही कोणाचं गुणदोष. एका म्हणता भले अनेका सहजचे निंदिले. एका माणसाला 4 माणसं बसलेले, 5 माझी भले पण एकाचे वाली तर आपण इतर जे 14 जण ते सहजची जाण निंदिले. 4 माणसं बसलेले, त्या 4 माणसातून एका माणसाचं जर आपण कौतुक करायला सुरुवात केलो तर सहजच 4 माणसाची निंदा घडली. भागवतकार म्हणतात बरं का, एकाचे वाणीता भले पण बरं का, आणि बाकीचे जे 4 बसलेले आहेत त्यांची सहज निंदा घडली. काही न करिता सायासन सहज घडले ते दोष. काही सायास करावं लागेल का त्याला? एकाला चांगलं आणि एकाला वाईट कसे कधी म्हणायचं नाही. एका म्हणता भले ना अनेका सहजीचे निंदिले. काय होते त्याच्यानं? पाप आपण जे केलेलं जे काही पाप आहे ना ते पाप धुवून जात. लोक निंदा केली म्हणजे बरं का. एका गावामध्ये एक महात्मा मारुतीच्या पारावर आलेला होता. एका श्रीमंत माणसानं त्या महात्म्याला आमंत्रण दिलं जेवण्याकरता. त्यानं सांगितलं बाबा मी सोहळ्यामध्ये जेवण असते म्हटलं, देवाला निवेद दाखवावं लागते, सगळी पद्धतशीर आमची पूजा अर्चा सगळं काय तुमच्या मनाप्रमाणे महाराज सगळं काय करतो, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही आमंत्रण स्वीकारा आमचं फक्त. ठीक आहे येतो जा म्हणला. महात्मा गेला, ते स्वयंपाक तयार झाला सगळं काही. आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून यानं जेवायला बसला. जेवाय बसल्याबरोबर त्या अन्नामध्ये एक उंदराची लेंडी दिसली. तर देवाला नैवेद्य समर्पण केलेलं आहे, आपल्याला खाणं गरज आहे, गरजेचंच आहे की नाही. आता ते लेंडी सुद्धा कोण खावता? आम्हीच खाऊ, आपण खावं लागेल ना. देवच खाल्लं तर आपल्याला खावं लागेल की नाही. राग आला त्या महात्म्याला आणि त्या महात्म्याने शिवाय दिले, अरे तुला ह्याच्याकरता आणलास का मला? हे उंदराची लेंडी घालून गेलायस, तुझं निर्वंश होऊन जाईल म्हणलं. श्रापच दिलं. त्यानं पायावर पडलं. महाराज नजर चुकीनं झालेलं आहे, ते काय आम्ही घालावं म्हणून घातलो का? असं काही तसं काही म्हणणं, आम्हाला थोडं पुशाप द्या, थोडं काहीतरी आम्हाला साथ देऊ नका महाराज, पुशाप द्या. त्यावेळेस त्याने एकच सांगितलं, बा एक सांगतो म्हणजे तुला, 1 महिनाभर लोक तुझी निंदा करतील असं वाग, म्हणजे तुझा पाप जाते. ठीक आहे. आता श्रीमंत माणूस गावामध्ये वाढलेला, सगळे चहा करणारे, सोन्या चांदीचं दुकान घरात आहे, कापड दुकान घरात आहे, किराणा दुकान, सगळ्याला लेनदेन करणारा अशा माणसाची निंदा कोण करील बरं? आता पैसा 13 3 नाम परशा परशु परशुराम. पैशाला किती नाव आहेत? 3 नाव आहेत. बरं माणूस अगोदर काय त्याला काहीच नसेल त्याच्यावर हे परशा म्हणते त्याला. त्या परशाजवळ थोडं पाणी साचलं, परशो
मग सावकार बनला ते नाही परशुराम. परशा परशु परशुराम. कोण निंदा करते त्याची? आता आता त्याला चिंता लागली, आता माझी लोक निंदा करतील, असं काय करावं लागेल आपणाला? म्हणे मला विचारलं काय करावं रे आता? एक महिनाभर लोक निंदा करतील असं महाराजांना वाघ म्हणले. त्या लक्षात आलं त्या म्हणे माझ्या सावकार थोडकी गोष्ट आहे म्हणजे काही नाही, मी करतो म्हणजे तेवढं काम, तुम्ही काही काळजी करू नका. 2 वेश्याला सांगून आलं त्यानं 4 वाजता सावकारच्या दुकानला या. वेश्या म्हणजे आमचं कसं काय काम पडलं त्यांना? त्यांनी लाजले बरं का ते. म्हणजे आम्ही सावकाराकडे कसं काय आमचं? तुम्हाला काय करायचं तुम्ही या म्हणल्यावर या. ठीक आहे. टांगा फेंगा आणून ठेवलं होतं तिथं. ते 2 वेशाला इकडे बसविलं सावकार. मुनिमानं सांगितले की इकडे बसविलं होतं, इकडे उजवीकडे डावीकडे बसवा आणि दोघीच्या मध्ये तुम्ही बसा आणि दोघीच्या खांद्यावर हात ठेवा आणि चलत्या फर रस्त्यातून म्हणले की टांगा तुमचा. आता इकडून गाव सगळं फिरायला सुरुवात केल्याबरोबर लोक म्हणले हे कधीपासून बिघडलं म्हणा. आणि निंदा करायला काय निंदा करायला सुरुवात केली. गेलं म्हणजे सगळं वाया गेले. चांगलं म्हणजे वाया गेलं. किती 29 दिवस फिरला. 30व्या दिवशी फिरत असताना त्या महाराजांची बायको कचरा टाकायला बाहेर आली आणि तिनं ते दृश्य बघितली नव्हती 3 महिन्यावर कधी काही गावात काय चाललेलं. तिनं म्हणली पाहिली, म्हणली सावकार आहे का आणि ही बाया कोण वेशा? याला कधीपासून बिघडलं म्हणा. पळत पळत गेली. नवरा ज्ञानेश्वरी वाचीत बसला होता. अहो उठा, अहो उठा, अहो उठा. काय काय ग काय उठा? लई गंमत आहे म्हणली. बघा म्हणली देव काय ती सावकार कधीपासून बिघडले हो? चांगले केलीस म्हणजे. आत्मज्ञानी होता त्याला, सगळं जाणणारा होता. चांगलं केलीस म्हणजे. अगं त्याचं असं पाप शिल्लक होतं, थोडकं होता का आणि ते मिटत आले होतं पाप. एक साधू महात्म्यानं सांगितलं होतं त्याला, त्या नियमाप्रमाणे त्यानं आचरण केला, ते पाप झालं होतं. 2 गमेले पाप शिल्लक राहिलं होतं. एक माझ्या दोषावर दिलीस, एक तुझ्या दोषावर घेतली. चांगलं केलीस म्हणजे काय काय. अनेकाचे काने गुणदोष मना नानी बर का. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरण. तुला काय पाहिजे? देव पाहिजे का? कोणाचं गुणदोष वर्णन करून का? तुला देव पाहिजे का? तर संताच चरणावर बघ का नतमस्तक हो. घाली संतासी याचने पूजा करी काय वाचा म्हणा एका जनार्दनी आणि इच्छिले ते पूर्वी. साधूच्या दर्शनामध्ये एवढा मोठा लाभ आहे. संत घरी आल्यानंतर त्याचा आदर करावा लागते की नाही? त्यांचा सत्कार करावा लागते, आदर करावा लागते. संताला आसन घालावं लागते, पाय धुवावं लागतात, पूजा करावं लागते. मग काय होते त्याच्यानं? एका जनार्दनी जाण इच्छिले ते पूर्वी. तुम्ही जे इच्छा करताल ते इच्छा पूर्ण होते मला साधूच्या पूजनामध्ये. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. मस्तक ठेंगणार होते, नतमस्तक होत तिथं. पण माणसं साधू संतांच्या पाया पडायला लाजतात बाहेर. नमस्कारावया हरिदासा लादसी धरसी काही गर्वसा आणि पोटासाठी खवसा वंदिती मुलांच्या मध्ये. मुसलमान असू द्या की कोर्टात काही काम पडलं तर बुटा सुद्धा पाया पडतात त्याचे. बुटा सुद्धा साहेब एवढं काम करा म्हणजे आखरी पेशी आहे बघा. आता काय नम्रावर राहिले, काय बी करा काही बी करा. पण कोणाच्या पाया धरते? मुसलमानाच्या पाया घेते बुटा सुद्धा. पण संताच्या पाया पडण्याकरता लाज वाटते महाराज. नमस्कार करायचे नाही संताला, नमस्कार करायचे नाही. संताची चरणागत वंदन करायचं नाही. नमस्कार करायचं नाही. देवा त्यांच्या पाया पडायचं नाही. कोणाच्याही पाया पडतात महाराज. म्हणून मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. कशा करता? तुझं व्हावा हे देव. तुला देव पाहिजे असेल तर हे साधं सोपं उपाय आहे.
विचित वचन जेणे राहे समाधान. माणसं बोलत असताना सुद्धा समाधान बोलावं लागतंय, कोणाच्याही अंतकरणाला धक्का लागू नये बर का. असं जर बोललं तर त्याच्या सुद्धा देव जोडते महाराज. काही काही माणसं शिंकावून बोलतात महाराज बर का. त्याच्या अंतकरणाचे तुकडे व्हावं. या बर का, या इदूर काका म्हणतात. काका म्हणले तुमच्या बापाच बिघडत होतं का? या इदूर काका. ते ब्राह्मण नाराज नाराज हे असं बोलण्यामध्ये काय नाराज झाले. ते काही दिवसाला देव म्हणले विदूर महाराज काय की तुम्ही सुकल्यावर दुसरं झालं काय, तुम्हाला काय चिंता लागली सांगा बरं. त्यावेळेस विदूर महाराजांनी सांगितलं काय नाही, सभा भरली की सगळ्या अशा नंतर मी जात असतो. आणि त्याच्या गेल्या गेल्या बरोबर आणि दुर्योधनानं या विदूर काका म्हणते. एवढंच ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, उद्या जा. फुल सभा भरल्यावर जावा, मी एक मंत्र सांगतो म्हणले तुम्हाला. आणि तिथं गेल्याबरोबर या विदूर काका म्हणलं की आलो की गाढवाच्या लेखा म्हण. उद्यापासून बंदच होते की नाही त्याचं म्हणले. ते कोणाला माहिती होतं वर्म? बघ कृष्णालाच माहिती होते ती वर्म. गाढवाचा बाप कसा आहे. फुल्ल सभा भरली होती. गेलं महाराजांना मागून गेल्याबरोबर त्याला या खुर्ची टाकून ठेवलेली होती. या विदूर काका हा आलो की गाढवाच्या लेखा म्हणल्याबरोबर खाली मुंडी घातली. गाढवाचं काय गांधारीचं लग्न अगोदर गाढवा संग लागले का. हे आंधळ होत नवरा. आणि पहिलं लग्न लावल्याला नवरा मरणार होता मांडवामध्ये, असं भविष्य होतं त्याचं. कोणाला माहिती होते? देवालाच माहिती होते महाराज. मंगलाष्टक म्हणजे गाढवाला पुढे उभा केले, तिला पुढे उभा करून अंतरपट धरून एक अक्षता टाकल्याबरोबर गाढव मेलं, त्याला बाजूला काढले. आणि ह्या आंधळ्याला थोडं पुढे सरकेली. थोडं पुढे व्हा महाराज. ह्यानं पुढे झाला, पुन्हा 4 मंगलाष्टक त्याच्यावर टाकले. पहिला बाप कोण याचा? दुर्योधनाचा. हा आलो की गाढवा म्हणजे असं बोलाव का? कोणाचंही अंतकरणाला धक्का बसेल असं बोलू नये बरं का. एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्ण. कडू झाड बोलतात महाराज. बोलत असले तर म्हणून चांगल्या प्रकारचं बोलत नाही, त्याच्या अंतकरणाचे तुकडे पडावं अशा प्रकारचं बोलतात काही लोक. तसं बोलायचे नाही. बोलण्यामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती आहे. मवाळ रसाळ अशा प्रकारचं बोलणं गेलंय. मिथुले आणि रसाळ काय शब्द जसे कल्लोळ अमृतासारखं जर बोला, थोडं नीट बोला, चांगलं बोला, ह्याच्यात सुद्धा तुम्हाला देवाची प्राप्ती आहे बरं का. विचिते वचन गेले राही समाधान. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. म्हणून जन्माला आला आपण संसारिक जीव आहोत. संसारिक जीवानं थोडाफार उपकार करीत जावं, सत्कर्म करावं बरं का. साधू संतांची पंक्ती करावी, जेवण करावं, सप्त्यामध्ये पट्टी द्यावी, सप्त्यात वारकऱ्यांची सेवा करावी, वारकऱ्यांना जेवण द्यावं. हे सत्कर्म आहे. ते थोडाफार उपकार करा थोडे बरं का. आणि हे संन्यासाला घडत नाही बरं का. हे ग्रस्ताश्रमी लोकांनाच पुण्य लागते. कोणताही गोसाई असू द्या, संन्यासी असू द्या, वारकरी असू द्या आणि कोणी असू द्या, संन्यासाच्या घराला जाते का काही मागायला? हाय का आमच्याकडे काही देता का? संन्यासीच आहे ते. लिंबाच्या झाडाकडे बसले, त्याला कशाला काय त्याच्यापाशी काय. म्हणून ग्रस्ताश्रम फार श्रेष्ठ सांगितले महाराज बरं का. थोडा तरी अन्न जरी न मिळे जायची देणे, आगंतुक पात्र उचित दान, उपकार जरी धनवंतरी पाने जरी देणे घेणे नाही अशा आगंतुक पात. आपल्या घरी काहीतरी प्रयोजन चाललेलं आहे, 5 अशा 200 माणसाची पंगत आहे. मारुतीकडे फिरत फिरत आलाय आणि एक व्यक्ती अनोळखी माणूस बसलेले त्या मंदिरावर. तोंड सुकलेला बिचारा, 2-3 दिवसाचा उपवासी आहे. नमस्कार नमस्कार. कोण बाबा तुम्ही? कुठले? काय नाही. आमच्या
चला जेवायला, जेवायचं. मग त्याला जेवायला घात आणल्यानंतर त्याचा दुसराच एक वस्ताद राहते आणखी कोणाकोणाला आमंत्रण सांगितलं रे, हे कुठला आणला असतो आमंत्रणाचं ना फिमंत्रणाचं म्हणाव का असं कधी म्हणून नाही महाराज. अन्न जरी न मिळे द्यायची देणे, ज्याला अन्न देण्याची इच्छा जर त्याच्याविषयी ऐपत नसेल तर आगंतुक पाहत. आपल्या घरी आगंतुक पंगत चाललेली आहे आणि असा अनोळखी माणूस नेऊन त्याला जीव जर घातलं तर तुकोबाऱ्या म्हणतात त्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणते बी नाही. उचित दान उपकार तरी धनवंतरीपणे. धन्वंतरी हे वैद्याला नाव आलेले महाराज. पहिलेची वैद्य धन्वंतरी होते. मात्रा उगाळून दिल्याबरोबर त्यांची बिमारी कमी होऊन जात होती. पैसा घेत नव्हते त्यांनी. आताच्या डॉक्टरांनी नव मेलेले माणूस 4-4, 5-5 दिवस करून पैसे काढले. सुई आठवायची तर हातात झालं. ह्याला डॉक्टर म्हणतात काय. अरे धन्वंतरी कशाला म्हणले. उपकार तरी धन्वंतरीपणे. डॉक्टर सारखा उपकार कुणालाच नाही खरं, पण पैसे नाही घातला तर पैसे घेऊन उपकार करणं त्याला उपकार म्हणा. जरी देणे घेणे नाही अशा त्या माणसाच्या घरला आपल्याला कधी जायचं नाही, त्याची आपली काही ओळख नाही. बिचारा आगंतुक आलाय त्याला म्हणतात आगंतुक पात्र. अशा प्रकारे थोडा तर उपकार करीत जावा. लईच जिकडीच गेलं निरातरी हो नका घालू तुमची ऐपत नसेल तर तुकोबाऱ्या आणखी सोपा साधून सांगतात. फुकटातलं पाणी तर पाजवा. पाणी आहे का हो. याच्या करताच बसला आम्ही रस्त्यावर. तुला पाणी द्यायला गेलो सगळंच. पाणी कशाचं आहे. फुकट आहे. पैसे देऊन आणलं नाही त्यानं पाणी. पण आता पैसे देऊन पाणी घ्यावं लागलं. फुकट कुठं आहे. जीवन फुकट आहे. तुम्ही पैसे घेत असताल पण पाणी फुकट आहे. तुम्ही कुठे पैसे देऊन आणले का. तुम्ही पैसे देऊन आणलं का पण पाण्याला. फुकटाचं पाणी आहे. देवानं दिले ते. जीवन आहे. त्याचं नाव आहे जीवन. प्रत्येकाकरताच आहे ते जीवन. अरे पाणी तर पाजवा. निदान दुसरं अन्न जरी नाही ते पाणी तर पाजवा. ह्याच्याही पुढे सांगा तुम्हाला ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दयामध्ये ताकाचे उपकार नका घालू दूध. दुधावर साय येते. देऊ नका बर का. जरी देत असली बाई तर उगं देणं फुकून फुकून देते. एकादशी राहावं त्याच्या घरी म्हैस राहून थोडं चहाला दूध मागाय जावं त्यांना. तिनं फुकून फुकून छटाकभर थुका घालून देते. ह्याची एकादश. देऊ नका. दूध देऊ नका बर का. पण ताकाचे उपकार तरी करा. ताक तरी द्या. निदान दुसरं काही देणं पण ताक द्या. म्हणून तुकोबाऱ्या कशा करता द्या. तुझं व्हावा हे देव. तुला देव पाहिजे का. हे केलास तर देवाची प्राप्ती आहे तुला. म्हणून तू कामाने फार थोडा तरी बरोबर. थोडा तरी बरोबर. थोडा तरी बरोबर. तुका माने फार थोडा तरी बरोबर. थोडा तरी बरोबर. थोडा तरी बरोबर.
बोला 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 सर बोला टाळी चांगलं वाजविलं नाही बरं. टाळी वाजवा करता तुम्हाला बोलेल, दुसरं कशा करता नाही. टाळी वाजवावं लागते, देवाचं नाव घ्यावं लागते. देवाचं नाव घेत असताना टाळी वाजवा. टाळी का बरं वाजवावं लागते याचे कारण आहे त्याचं बरं का. टाळी कशानं टाळी वाजवली तर काय होतंय, तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठलाच्या नामाची टाळी जर वाजविल्या तर महापाप जळून जाते तुमचं. म्हणून देवाचं नाव देवाच्या नावाची टाळी वाजवावी लागते बरं का. हा, नाहीतर काय आम्हाला असं देवानं सांगितलंय नाही बरं का. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे आयशे तर आम्हाला सांगितले नाही. देवानं आम्हाला असं सांगितलं नाही, पुढल्या माणसाला धक्का लागू दे नावनी, तुमचं तुम्ही करा काय करायचे ते, असं आम्हाला सांगितलं का. करा विठ्ठल स्मरण नामे ती अनुसंधान देखून भक्ता भाऊ लक्षण. ह्या गा ऐशे म्हणत तसे सगळ्यांनी टाळी वाजवा. कसं टाळी वाजवा, ती टाळी दुसऱ्या गावाला ऐकू जाऊ. वाहे टाळ टाळ्या टाळे वाहे टाळ वाहे टाळ टाळ्या टाळे वाहे टाळ टाळ्या टाळे वाहे टाळ टाळ्या टाळी. टाळ्या कशाला म्हणतात, बहु समाज म्हणून टाळ्या.
आणि एकलाच असला की टाळी. एका माणसानं टाळी वाजवावं आणि पुष्कळ माणसं असली तर काय वाजवावं? टाळ्या. कशा करता वाजवायचे? होईल होळी विघ्नाची. तुमच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचं विघ्न जर असेल तर जळून भस्मसात होते महाराज. ती एवढी ताकद आहे त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या टाळीमध्ये. म्हणून तुम्ही सगळ्यांनी अशी टाळी वाजवायचं की बाळगावला ऐकू जाईल बरं का. आणि ह्या टाइमचं नक्कीच ऐकू जाते. सगळ्याचा काकडा आमच्या गावात ऐकू येते. सगळ्याला म्हणण्याला काकडा सरळ ऐकू येते मला. हा, शांत वातावरण पाहिजे. तसं शांत वातावरण. आता सगळे झोपी गेल्यात काय नाही. आणि झोपी जायच्या वेळेलाच कीर्तन लावले साधसंतांनी. ही बरं आहे, चांगलं आहे. नाही तर कार्टी कीर्तन करू देतो ती का शांत. ते झोपी गेले पण आपणाला कीर्तनाला वाव मिळाला नाही तर ते का कीर्तन करू देत्या. आणि तिकडे पळ त्यांना इकडे पळ, गर्दाच गर्दा नुसता. ते झोपी गेल्यावर सांग कार्यक्रम लावले ते. म्हणून सगळ्यांनी एक बार टाळी वाजवा. बार जेथे कीर्तन हे नामघोष करती निर्लज्ज हरिचे दास सकळ उत्तमला रस तुटती पाच भवबंधाचे. ह्याचं नाव आहे कीर्तन बरं का. नुसतं टाळ्या वाजवायचं नाचायचं त्याचंच नाव कीर्तन, दुसरं काय. म्हणून आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी उपदेश करतात त्या साधकाला, बाबा तू काही करू नकोस, फक्त काय कर, भावे गावी गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ बोला. 2 वेळेस का म्हणण्यात आलं म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, विठोबा रखमाई म्हणलो मी. विठ्ठल विठ्ठल म्हणून हार घेतला आपण. आता ते आठवण नसल्यामुळे विठोबा रखमाई म्हणलो. विठ्ठल विठ्ठल म्हणा काय, विठोबा रखमाई म्हणा काय, दुसरं काय असो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, शुद्ध चित्त करून भगवंताचं नामस्मरण करा. त्याला विसरायचं नाही बरं का. मग ते परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. नामचिंतनामध्ये इतकी ताकद आहे. नामस्मरण करा, फक्त देवाचं नाव घ्या, काही करू नका दुसरं बरं का. देव तुम्हाला येऊन भेटेल. तुला देव पाहिजे का, मग संपलं. कसं कर, शुद्ध करून या चित्त, निर्वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हीच. निर्वैर, वैरी कोणी नाही आपला बरं का. निर्वैर कशाला म्हणतात, माझं नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा विन ब्रह्मांडात मला कोणी दुर्जन उरला नाही शिल्लक. सगळे पाहिजेकडे माय बाप पण विठ्ठल आहे रखमाई, अशी अवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत देव कसा मिळेल तुम्हाला. देव म्हणजे का बाजाराचा भाजीपाला आहे का. स्वयं अंगे झाला देव जो आपण तयाशी हे नाव घे देव. स्वतः अंगानं स्वतः देव व्हावं लागते, त्यावेळी जगात देव दिसते मला. असं शुद्ध मन करून भगवंताचं चिंतन करा बरं का. नाहीतर देवाची प्राप्ती कशी होईल तुम्हाला सांगा बरं. येरी तरी पांडू सुता अंतर सुत नसता भरी कर्म तो सर्वता विटंबुगा. मृत कैसा श्रंगारीला गाढव कीर्ती नाणीला कडू दुधिया माकीला गुळे कैसा. अंतकरण जर सुद्धा नसेल तर काय उपयोग आहे सांगा बरं. बाकीचे वरे कर्म सगळे विटंबन आहे.
साधूचं सोंग घेतलंय, घरात माळा आहेत, पांढरी शुभ्र कपडे आहेत, सगळं आहे, सगळं आहे. एरवी तरी पांढर सुद्धा अंतर सुद्धा नसता, अंतकर जर सुद्धा नसेल तर काय करावं सांग बरं. बाहेरले कर्म विटंबनास्पद आहेत, ती विटंबना आहे शरीराची. मरत जैसा श्रंगारीला, मड्याला किती श्रंगार केलं तर चांगलं दिसतंय बरं त्यानं. बोलतंय का? मड्याला श्रंगार केले, मड्याला श्रंगार करून काय म्हणतात की पहिलेच मरत जैसा श्रंगारीला गाढव तीर्थी नानीला. गाढवाला तीर्थामध्ये स्नान घातलं तर बदलते काही, त्याच्यातला काही बदल होईल का काही? कडून भोपळ्याला किती दिवस गोळामध्ये ठेवलं तर भाजी गोड होईल त्याची, असा प्रकार आहे. तर बादशाच्या मनामध्ये काय आले बिरबल, क्या सरकार आपको बमार बना दे रे. आता जातीचा मुसलमान ह्याला बामण कसं करावं, सुंदा केल्या ग. आता याला बामण कसं करावं, फक्त बिरबल हुशार होता मला, हजर दबाव. आता काय करावं. अच्छा सरकार मुझे मुद्दत दीजिए, 8 दिवस मुद्दत दीजिए, और 8 दिन के बाद एकादशी के दिन सवेरे 7 बजे गंगा नहाने आए, आपको बमन बना दूंगा. ठरलं मला, त्याला वाटत बघत होता एकादश कोण आहे दिवशी. त्याला का माहिती एकादश वाटत मुसलमानाला. सकाळी सकाळी एकादशीच्या दिवशी बिरबल गाढव घेतलाय, लाईफ बॉय साबण घेऊन बादशाह येण्याच्या पहिले जाऊन त्याला गंगेमध्ये जाऊन घासू आंघोळ घाला, घासू आंघोळ घाला. आला बाबा बादशाह. बिरबल क्या कर रहे. सरकार गदा धो रहा. गदा काही की वास्ते धो रहे. ये गधे का घोड़ा बने ना का है सरकार गंगा नहाने से. ऐसे तो मूर्ख तो नहीं तुम, गंगा नहाने से गधा काही घोड़ा होता है. फिर सरकार गंगा नहाने से मुसलमान काही बंधन होता. अंतकरण जर शुद्ध नसेल तर काय उपयोग नाही महाराज. एरवी तरी पांडुस होता, अंतर शुद्ध नसता वरी कर्माचो सर्वता विटमुगा. मृत जैसा श्रृंगार सुंदर वर्णन केले नावरायनी. म्हणून शुद्ध मन करून भगवंताच्या नामस्मरण कर, तुला देव मिळते. आणि काचे का नाही गुणदोष मना नाही, कोणाचा गुणदोष मनाला येऊन देऊ नकोस. गुणदोष जर वर्णन केलास तर काय होते, त्याला पाप आहे बरं त्याच्या पत्रामध्ये. कुणाचे गुणदोष वर्णन केले तर नवग्रहाची जैसे मांदी मिळे एकीची राशी, का येती निंदा का पाशी असेच पापे. निंदा करणाऱ्या जवळ पाप कशी येतात ते सांगतो तुम्हाला. म्हणून अजाबात निंदा करायची नाही कोणाची बरं का. सप्ताह आहे तुमचा, या सप्त्यामध्ये 8 दिवस दूध पाहिजे. चहाला वारकऱ्याला चहाला दूध पाहिजे. परिसरातल्या एका गावाला सांगितलं बा तुमच्या घरी गावात डेअरी आहे आणि इतकं लिटर दूध आणि आमच्या सप्त्यामध्ये संध्याकाळला पाठवून द्या, तुमचे पैसे घ्या. ठीक आहे. ते दूध रोजच्या रोज यायचं, चहा करायची, वारकऱ्याला वारकरी चहा प्यायचे, असा नित्यनेम चाललेला होता. एके दिवशी काय झालं तर का, ते दूध आणणारा डोक्यावर दूध घेऊन येत होता. एक घार मेल्याला सर्प तोंडामध्ये धरून आकाश मार्गाने चाललेली होती. तिचं शेपूट धरलं होतं त्या नागाचं. मेलेला मुला किती दिवसाचा होता की त्याच्या तोंडातलं जे विषाचे थेंब आहेत ते ह्याच्या दुधाच्या ह्याच्यात पडले. दूध कुठे घेऊन येऊ ना सप्त्याला, सप्त्या दूध घेऊन ओरलंय. आणले बाबा दूध आणले, चहा केले. ते वारकऱ्याला चहा देण्याच्या पहिलेच दुसरे लोक अगोदर पितात. चुलीपाशी बसणारे घ्या शंपर घ्या शंपर, हत्तीचा चुकून काय टाकले त्यांनी ना. वारकरी आपण राणी नेलं ते चुली पशी चहा पिणारे गेले खावले सगळे पाय.
अरे झालं काय, हे झालं काय, झालं काय. ते दुधाचे तपास करून भेटले तर त्याच्यामध्ये विष तयार झालेले नाही. मला सांगा आता, देव लोकांनी विचार केले हे पाप कोणाला देव आता. माणसं तर मेलं, दूध आणणाऱ्यानं दूध देणाऱ्यानं काही विष घालून द्यायला नव्हता, त्याच्याकडे काही दोष नाही. आणणाऱ्याकडे बी काही दोष नाही की हो. काय करते बिचारे, डोसक्यावर ठेवून घेऊन ओढं होतं ते, आणि ते छेपा पडले ते विष झालं. चहा करणाऱ्याकडे काही दोष आहे का, त्याला अगोदरच वेळ. आता हे पाप कुणाला द्यावं. तर देव लोकांनी विचार केले आता हे पाप स्पेशल पाप म्हणतात त्याला, स्पेशल. हे पाप कुणाला द्यायचं नाही. ज्यानं घरची भाकर खाऊन लोकांची निंदा करते त्याला द्या. नवघराची जशी मांदी मिळे, ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात, मांदी मिळे एकीच्या रशी काही ती निंदा कपाशी, असेच पापी निंदा करणाऱ्या जवळ असे स्पेशल पाप येतात महाराज. म्हणून अनेकाचे काने गुणदोष मना नानी का, तुझ देव व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बर का, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, साधू संतांतील मस्तक आपलं दीनतेने त्याच्या पार मस्तक ठेवू, त्याची पूजा कर. बर का, एका गावामध्ये एक वारकरी बिचारा बाहेर असं गोविंद महाराजांच्या मंदिराकडे आलेला आहे, आणि एक साधू पारावर येऊन बसलेला आहे. कोण आहे काय नाही, त्यांचा परिचय नाही. दर्शन घेतलं त्यानं. महाराज आमच्या घराकडे झाला, चहा पाणी. काही लोक घराकडे नेतात चहा पाण्याला, पण घरची बाई चांगली असली तर चांगलं आहे. बर का, धर्म तयाशीच घडे रे दादा, ज्याचे स्वाधीन भाग, कर्म तयाशी जोडे रे भीत नाही लाज. ज्याची बायको ज्याच्या हातात असेल त्यानं कुण्याही साधूला वारकऱ्याला घरला घेऊन जा. याची बायको हातात नसेल तर इथूनच राम राम करावं दे. अय चहा कर बरं, आणल्या कुठले की काय नाही, सोयरा नका ना धायरा नका करा चहा. त्याच्या उत्तर त्या महाराजाच्या हुजेरच पंचनामा. असली बाई धर्म घडते का. कबीर महाराजांची बायको, एक महाराज माणूस आला, महाराज मला मी संसार करू का परमार्थ करू. महाराजांनी सांगितले असं आहे का. मग ती शेली विणत बसले होते, ते दिवसा धागा तुटला, आपल्या पत्नीला हाक मारली, अगे दिवा घेऊन ये बरं, धागा तुटला. आमच्या बायका काय म्हणतात, ते दोष का बिघडले का, दिवसा दिवा कशाला हो म्हणत होती की नाही. ती माऊली उगो दिवा लावून आणली, हे ना बघू लागले. उगो दिव्याचा असा प्रकाश केला, असं असं जा बसले पार पार. आणि महाराज मला काही सांगणार गेल्या, आता तुला अनेक सांगायचं राहिलेच का. बर चल म्हणले बाहेर. फिरत गेले असताना महाराज पुढे, हा माणूस मागे. एक कुत्रा आलं, महाराजाच्या पिंढरीला लक्ष्मण धरलं. हे महाराजाला पता नाही. महाराज पुढे रामकृष्ण हरी म्हणत आहेत. याने म्हणले, महाराज महाराज तुम्हाला कुत्र चावलं. कुत्ता ज्याने चमडा ज्याने, का करायचं. आणि येऊन ते शेला विणायला बसले, आणि त्यानं तसंच बसलं. महाराज मला काही सांगणं गेले. अरे मूर्ख, आणि कळलं नाही का तुला. अरे तुझी बायको अशी हातात असली तर संसार कर. बायको जर हातात नसली, कर्कशा जर असली तर तिच्या संग संसार करणं सुखाचं नाही. बरं का. आणि तुझी परमार्थ करायची अशी जर अवस्था असेल तर मला कुत्रे चावल्याला तू सांगितलंस. अशी जर अवस्था असेल तर परमार्थ कर. विदेही अवस्था होईल त्या परमार्थामध्ये. परमार्थ कोण काय अर्थ नाही तुझं. काय करायचे ते कर, उठ जा म्हणजे तिकडं. म्हणून धर्म तयाशी घडे रे दादा, ज्याचे स्वाधीन भाज. मग हे वारकऱ्याला घेतलं त्यानं, गेलं घरला बिचार. हे बाई डोसकं उठलं ही तुम्हाला. असं रागा रुद्र बघू लागली. महाराज बसले जाऊन बिचार, वारकरी बसा महाराज
बसा मी साखरपती आणतो जाऊन म्हणून त्यानं बाहेर दुकानला आला की ते बाई त्याला सुरू केली म्हणाले महाराज किती लेकरं बाळ आहेत मला तुम्हाला रडला की हो लेकरा बाळा जल्दीने जावा भाव भर नाही गेले त्यानं आता बाई काय करते बाई आता काही नाही मुसळ दावा नाही गेले मिरची डोळ्यात घालून ठोकी ते दुसरं काय वारकरी थांबल का तिथं असली तर बाई असली तर यानं साखरपती अंजे बस ह्यानं रस्ता धरला पार राहिला येणं आलं का अरे वारकरी कोणी गेला पहिले वारकरी आणता काम नाही ते मला दावाच म्हणाले मुसळच द्या म्हणाले दावच द्या म्हणाले मिरची द्या म्हणाले त्याला भोळा होता बिचारा अगं मुसळ त्याच्या घरी नसेल एखादी द्यायची होती तुझं काय बिघडलं जनावराला बांधायला चरट नसेल त्याच्या घरी द्यायची होती शाळेत कानी काढून पुकळ बोलले म्हणून ठेवलेले आहे मिरचू खायला पाहिजे असेल मिरचू द्या माय मला काय करायचं आहे द्या नेऊन म्हटली आता मिरच्याची पुडी बांधलं दावा हातात खांद्यावर मुसळ घेतलं पुण्या रस्त्याने गेले महाराज महाराज तेव्हा का मुसळ महाराज एवढा का नाही महाराज थांबा थांबा मिरची बी आणलं कशाला बोंबला महाराज विठ्ठल विठ्ठल काय नमस्कार संतांना नमस्कार करावं लागते झाली संताची आसने आसन घालायची पूजा करायची साधूची मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणावर मस्तक नतमस्तक हो आणि व्यवहारातून सुद्धा बोलत असताना गोड बोलत जावं माणसाने कुणाचं अंत करणं दुखायसारखं बोलून त्याच्यात सुद्धा देवाची प्राप्ती आहे महाराज विनाकारण कोणाच्या गोष्टी फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी काही कामाचं नाही राम राम म्हणायचे येणं तोंडाला काही ना काय नाही विचितही वचन जेणे राहे समाधान बोलत असताना समाधान वाटवा माणसाला असत एका श्रीमंताकडे त्या गरिबानं 100-200 रुपयाची मागणी केला मग गरीबी परिस्थिती आहे सावकार आम्हाला 200 रुपये द्या तर मग ते तुम्हाला वापस दे करीन मला जीव आलता पण सध्या नाहीत माझ्याकडे काही मग काम पडले त्या सावकाराला सांगितलं तू काय कर 4 वाजता तुझ्या पोराला कोणालाही पाठवून दे मी पैसे देतो 4च्या टाईमला एका मुलाला पाठवून दिलं जा रे म्हणजे सावकाराकडे जाऊन पैसे घेऊन ये ठीक आहे गेला सावकाराच्या वाड्यामध्ये सावकार कुठे आहेत म्हणजे माडीवर आहेत माडीवर गेलं ते पोरग त्या सावकारला कधीच बघितलं नव्हतं ह्यानं ते सावकार कसा होता एवढं मोठं पोट बरं का आता ह्या तेलंगणामध्ये जावा तुम्ही पोटावरच खाते ठेवले होते असले पोट मारायचं लोकांची त्याला कपटे बिपटे काही गरज नाही त्याला आता असलं पोट असले पायन मांड्यान ते पोरग बघून हसू लागलं का हसलं रे पैसे मागायचं सोडून दिलं बाबा काय पोट काय मांड्या काय झालं रे सावकार तुमचं पोट एवढं मोठं कसं मला एक नवल वाटलं म्हणले
दर्जा तुमचा लहान आहे आणि यदा कदाचित जर झटका आला आणि मृत्यू पावलो तुम्ही बाहेर कसं न्यावं तुम्हाला? त्या सावकारानं म्हणलं लय शहाणा आहे म्हणजे त्याला तू तडकाने दिलं आणि कोंडून ठेवलं. घंटाभर झालं पोरगाही नाही म्हणून दुसऱ्या पोरगा वाटली. दुसरं पोरगा आलं सावकार आमचे भाऊ आहे घरामध्ये मोरख कुठे गेले त्या काय झालं सावकार हे बा असं असं म्हणणार आहे मूर्ख आहे म्हणले त्याला. सावकार जरी मेला असला आणि दरोज्यातून जर जायला गेलं तर कुटके करून बाहेर नेत होते. त्याचं काय बापाचं बिघडलं होतं? त्यानं म्हणला तू रे शहाणा आहे. त्याच्यातून तोंडामध्ये मारले त्याला मी कोंडून ठेवले. पोराची वाट बघून पोरं गावाला गेले पोरं आपण स्वतः आला. रामराम सावकार रामराम. आमचे मुलं आली मुलं बोलाय मुले चांगली बोलायची. मूर्ख कुठले गेले एकानं असं म्हणते एकानं असं म्हणते. सावकार माफ करा मला ते माझ्या नावात पोटाखाली आलेले. सावकारला पोटाखाली आलेला काही अर्थ कळत नव्हतं. त्या पोटाखाली आलेले म्हणजे काय सांगतो म्हणला तुम्हाला. तुम्ही मेल्या तुमचे 1-2 लेकर आहेत. तुमची बायको दुसऱ्याला करून घेतली आणि तिथं हे पोटाखाली एक म्हणाले. वारे शाण्या म्हणला ह्यानं उठला की 2 तडाखे दिला त्यानं. मी मराव माझी बायको रणकी व्हा माझे लेकर दुसऱ्याच्या घरला जाऊन मूर्ख पैसे मिळतील का? पैसे तर तिकडेच गेले मार खाऊन घरला यावं लागलं. तेवढ्यानं मारलं. विचित्र वचन देणे समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ भाव. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा तुका म्हणे फार थोडा तरी मग जन्माला येऊन संसारिक लोकांना उपकार करी जावं. जेवढं आपल्याला जेवढं मिळेल तेवढं फार थोडं आणि फार याचा अर्थ काय? आपल्यापेक्षा फार जण देते त्याच्यापेक्षा थोडं आणि ज्यानं थोडं देते त्याच्यापेक्षा आपण जास्त थोडाफार उपकार करा. म्हणून हे मनुष्य जन्म परोपकार करण्याकरता मनुष्य जन्म आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता मनुष्य जन्म आहे. म्हणून तुकोबार या भंगामध्ये सांगतात तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर